ऑफिसमध्ये त्या पांगारकर बाई आहेत ना, त्यांचा 3-4 वर्षाचा मुलगा 8 दिवसापूर्वी अचानक गेला ऍक्सिडेंट. ओह माय गॉड. कशा आहेत त्यांना? आता बरे आहेत, पण त्या बाईने साधी रजा सुद्धा घेतली नाही. मामा, काल आई मितालीकडे जाऊन आली. म्हणजे तिने माफी वगैरे मागितली म्हणे. आमच्या बहिणा बहिणी माफी मागितली? हो मामा, म्हणजे खरं तर मला सुद्धा आश्चर्यच वाटलं. लढाई पूर्वीचं निशाण असेल रे बाबा. सांभाळून राहा दोघंही. शी इज फाईन, गुड. पण अजूनही हे सगळं कुठेतरी तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साचलेलं असणारच, आणि ते कधीही उफाळून बाहेर येऊ शकतं. खास करून ती एकटी असता, आणि आपल्याला ते तसं व्हायला नकोय. काय करते पिल्लू? मी तुम्हाला दिलेल्या गिफ्ट बरोबर खेळते. हे काही मुद्दे आहेत, तेवढे चेंज करून घ्या. हो. हॅलो. हॅलो, मिताली बोलते का? कोण बोलतंय? मी राजांची आई बोलते. तुम्ही जरा बाहेर बसता, मी बोलवते तुम्हाला 5-10 मिनिट. चालेल मॅडम. हा बोला. खरं तर मिताली, मला असं सांगायला आवडत नाही, आणि मी पण तुझ्या भावना समजू शकते, पण काय आहे ना मिताली. आई बोला ना, बोला बोला. हो म्हणजे हे बघ मिताली, तू समंजस आहेस. काय आहे ना,
पल्लवी आमची लहानच आहे अगं अजून, आणि रिया तर काय, तिला तर काहीच समजत नाही बिचारीला. म्हणजे बघ, त्या दिवशी मी तुझी माफी मागितली कारण हे माफी मागण्यासारखं काही झालेलं नाहीये. मी पुन्हा तुम्हाला सांगते, तुम्ही उगाच मी म्हणलं ना मिताली, त्या दिवशी सारखा मनाचा मोठेपणा जो तू दाखवलास तो माझ्याकडे हवा होता ग. पण काय आहे, तो नाहीये माझ्याकडे, माहितीये मला. हा, आता त्याची कारणं काहीही असतील, ते जाऊ दे. आई, अहो मी आत्ता ऑफिसमध्ये आहे आणि समोर माणसं बसलीत माझ्या. मला बोलता नाही यायचं. आपण संध्याकाळी भेटूया का? नाही अगं, घरी भेटून काय करायचंय. आता फोनवर मला जे बोलायचं ते बोलून झालं की झालं. आई प्लीज, ऑफिसमध्ये बरीच काम आहेत. मला दुसरे फोन पण येत आहेत. नंतर बोलते ना तुमच्याशी. हवं तर संध्याकाळी भेटूया, खरं सांगते. तुम्ही या घरी किंवा मी येते घरी. नको, तू नको, मीच येते तुझ्याकडे. हो चालेल. मी 6:30-7 वाजेपर्यंत पोहोचेन घरी. ट्रॅफिक लागला तर थोडा उशीर होईल. बर, मी येते संध्याकाळी. हॅलो मिताली, आणि यातलं काही पल्लवीला सांगू नकोस. हा, नाही, तू तेवढी समजूतदार आहेसच, समजून घेशील मला, हो ना? हां, नाही सांगणार. हा, ठेव फोन. हो, मी मॅडम, ठेवते फाईल, मी बघते. आणि जरा पाणी घेऊन ये. हो आणतो मॅडम. साधा आण, थंड नको. हो ठीक आहे मॅडम. Have a seat. अनघा, 2 कॉफी सांगशील? या, थँक्यू. सो, हाऊज लाईफ? काय चाललंय आमचं लाईफ म्हणजे टिपिकल मिडल क्लास लाईफ. रिया कशी आहे आमची? छान आहे, म्हणजे तिच्यासाठी छान आहे. म्हणजे काय, आता थोडासा फरक पडलाय आता, पण त्या दिवसापासून एकंदर आमच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं. रिअली अनफॉर्च्युनेट. म्हणजे असं व्हायला नको होतं खरं. आमच्या आईला पण त्या दिवशी काय सुचलं, आणि आमच्याकडे सुद्धा सगळंच बदललंय त्या दिवसापासून. रिया आमच्या घरातल्यासारखीच होऊन गेली होती ना गेली 5 वर्ष. हो ना. आणि आमच्यासाठी तुमचं घर म्हणजे काही वेगळं नव्हतंच ना, म्हणजे माझ्यासाठी आणि पल्लवीसाठी सुद्धा.
घे ना. घे ना. मितालीची तब्येत कशी आहे आता? तब्येतच ओके. म्हणजे आपण त्या दिवसाची आठवण झाली ना की खूपच पॅनिक होते. सगळं अगदी हाताबाहेर जायला लागतं. म्हणजे काय करावं खरंच सांगतो, मला काहीच सुचत नाही. मला कल्पना असते हे सगळं क्षणिक आहे, पण ते जे काही क्षण असतात ना ते फार त्रासदायक असतात माझ्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा. ते जस्ट हॉरिबल. मी समजू शकतो मनोहर. ते पल्लवीची समजूत काढताना अक्षरशः माझ्या नाकेनऊ येतात. बऱ्याचदा तिला कसं समजावं तेच कळत नाही. आता जर कुठे शांत होत होती तर आई तुझ्या घरी येऊन काय गेली आणि पुन्हा सगळं डिस्टर्ब. काय झालं म्हणजे आईने घरी परत येऊन काही? नाही नाही, तशी ती भांडत वगैरे नाही. पण काय तिला जे हवं आहे ना तशी ती बोलून जाते. आणि आम्ही उलट काही बोलत नाही दोघेही, मी आणि पल्लू. त्यामुळे आमच्याकडून ती करून घेते. कठीण आहे. कठीण आहे खरं. एकीकडे आई, एकीकडे पल्लू आणि रिया आहे तिसरीकडे. रियाच्या मनात विचार जरी आला ना तरी विचार करण्याची कॅपॅसिटीच संपून जाते रे. माझी तर अक्षरशः तारेवरची कसरत असते. एकीकडे आईचं चुकतंय, तिचा हटवादीपणा वाढतच चाललाय हे मला कळतंय. पण यू नो मनोहर, आता या वयात तिला काय आणि कसं समजावायचं म्हणजे तिला समजत नाही असं नाहीये. म्हणजे मूर्ख आपणच ना. खरं आहे, मूर्ख आपणच. खरंच कठीण असतं ना या वयात कोणाला काही समजवायला जाणं. कोणाला काही सांगणं फारच कठीण आहे. तसं बघायला गेलं तर आमची आई सुद्धा काही फार वेगळी नाही. हो, पण तुझी आई माझी आई एवढी हटवादी नक्कीच नसेल ना. राजन, ती तशी नसती तर असं वेगळं राहायची वेळ आली नसती आमच्यावर. म्हणजे काय ना राजन, ही आई ही जी कॅटेगरी असते ना, म्हणजे स्पेशली लग्न झालेल्या मुलाची आई, दे आर सेम इन ऑल द केसेस. म्हणजे आपण त्यांच्याबद्दल फार विचार करत असलो ना तर त्यांना समजावणं आपल्यासाठी खरंच फार कठीण होऊन बसतं. त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला पटत नसतात, पण आपण नाही बोलू शकत. ते पटवून घ्याव्या लागतात, नाईलाज असतो. ऍज यू सेड, त्यांना खात्री असते आपण त्यांना उलटून बोलणार नाही, त्यामुळे त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळं करत राहतात. आणि आमच्याकडे तर सगळ्यामध्ये रियाची फार ओढाताण होते. आता हेच बघ ना, म्हणजे तुझ्याकडे रियाला पाठवायचं नाही असं म्हणून आई मोकळी झाली. दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला लागली सुद्धा. आपलं काय, ही तिचा स्टँड घेऊन मोकळी झाली. पण तिच्या त्या एका स्टँडमुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य किती बदलून गेले माहितीये. आमचं तर आयुष्य कधीच बदलून गेलं. दोघांचंही.
खूप काही निसटून गेलंय हातात. आय एम सॉरी मनोहर, म्हणजे आय एम रिअली सॉरी. अरे नाही, तू कशाला सॉरी म्हणतोयस? आयुष्य तर खूप आधी बदलून गेलंय. आधी आईमुळे आणि तर त्या ऍक्सिडेंटमुळे. मनोहर प्लीज रिलॅक्स, फॉरगेट इट. Yes. I have to. Oh, I'm so sorry. अरे मला सॉरी कशासाठी? खरं तर आपण दोघेही एकाच नावाचे प्रवासी आहोत. हो ना, आणि ती सावरण्याचा आपण दोघेही प्रयत्न करतोय. दोघेच? त्या नावेत त्या दोघी सुद्धा आहेत आपल्या बरोबर. हो, आणि चौघांनाही सांभाळायची आहे ती नाव. बघू. मनोहर सॉरी. निघू मी? हो, हे शुअर. खरंच बरं वाटलं. असं कधी एवढं बोलायला मिळत नाही ना आपल्याला. भेटू असंच कधीतरी परत. कुठे? रस्त्यावर? नाही नाही, तसं नाही. म्हणजे आता ठरवून भेटू चौघही. आणि आता नो 5 year प्लॅन. आणि थँक्यू कॉफीसाठी. यू आर वेलकम. आणि तुलाही थँक्स. बाय. हॅलो. हां बोल. धारगळकर? नाही नको, आत्ता नको. आता जरा मला बरं वाटत नाहीये. जरा अपॉइंटमेंट पोस्टपोन करू द्यासाठी. हां मी घरी निघते. हां सॉरी सांग त्यांना. असेल ना? हां ठीक आहे. आणि केरकरला म्हणा जरा गाडी बाहेर काढ लगेच. विद्याताई, विद्याताई. मीतू, मीतू काय झालं? अगं तू अशी रडतेस काय? शांत हो. बैस एक मिनिट. बैस इथं. बैस. हे घे पाणी पी बघू आधी. शांत हो. आर यू रिलॅक्स्ड? शांत वाटतंय? ओके.
बोल आता काय झालं? हॅलो. अरे वा मीनाबाई तुम्ही का रे, माझ्याशी बोलायचं नव्हतं का? बापरे, मीनाबाईंची पुरी फुगलेली दिसते. काय नाही, बोल. कशी आहेस? मी मजेत आहे. मला काय धाड भरली आहे? अगं तुला मला कसली धाड भरली आहे ग मनोरमे? आणि एवढं कुठलं भाग्य आलंय बाकीच्यांचं? झाले का विनोद करून झाले? म्हणजे बाई साहेबांचा आज मूड नाहीये. दादा, तू माझ्यासाठी नक्कीच फोन केलेला नसशील ना? का ग बाई, तुला फोन करत नाही कधी? नाही, करतोस तू मला फोन. पण सध्या काय आहे, माझ्या सुनेला हाताशी धरून माझ्याशीच खेळणं चालू आहे ना तुझं. मनोरमे, तुझं मला सगळं समजावणं ना तिच्या सांगण्यावर नव्हतं. आलंय माझ्या लक्षात. हे बघ मनोरमे, तिनं मला काहीही सांगितलेलं नाही. जे काही सांगितलं असेल ते घराच्या भल्यासाठीच ना. छान छान. आता घराच्या भल्यासाठी ती माझ्या चाहड्या तुझ्याजवळ सांगायला लागली का? अगं झाड्या कसल्या, बोलता बोलता झाल्या 2-4 गोष्टी. माझ्याच. अ? बोलता बोलता झाल्या 2-4 गोष्टी, त्याही माझ्याच. सासूबाईंनी असं केलं, सासूबाईंनी तसं केलं, हो ना? लहानपणापासून तुझा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे मनोरमे? दुसऱ्यांनी असं केलं असावं हे तुझं तूच ठरवून मोकळे होतेस. छान. आता एवढंच सांगायचं बाकी राहिला होतास तू. तसं नाहीये ग. काय आहे ना मनोरमे, फार कमी सुना आपल्या सासवांबरोबर मन मोकळेपणाने बोलतात. का रे, मी काय खाते का तिला? रिया तुझ्यापासून लांब नाही राहणार, तेव्हा तू तिच्यापासून लांब राहायचा प्रयत्न कर. काय पल्लवीला हे सगळं सांगायला गेलं ना तर तिला नाही जमणार ते, कारण ती रिया सारखीच आहे अगं, नाही का? त्यामुळे काय आहे, कुठेतरी मलाच बोलणं भाग होतं ना. मी तू आपण ठरवलंय ना ते सगळं विसरून जायचं. अरे आठवण नाही रे काढत मुद्दा, पण येतं ते अचानक. खोलवर रुतून बसलेलं असतं, अचानक उसळी मारून अशा वेळी येतं. कंट्रोल मी तू